आज वटपौर्णिमानिमित्त मीही फोटोशूट केला. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून मी किराणाच्या दुकानावर गेले. महागारी येऊन ही राजगिऱ्याची भाजी निवडली. नंतर चमचाभर तूप खाल्लं आणि चपात्या बनवायला घेतल्या. ज्यावेळेस मी लहान होते आमच्या घरी स्टोव असायचा. माझी मम्मी स्टोववरती जेवण बनवायची आणि मी साईडला जाऊन बसायची. मग ती मला एक साखर टाकून चपाती बनवून द्यायची. आज तीच चपाती बनवून खाल्ली. असो आमच्या घरासमोर एक वडाचं झाड आहे. आज वटपौर्णिमा होती तर सगळ्या बाया तिथं वड पूजायला येत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मला कुठं ना कुठं वाईट वाटत होतं की माझी मम्मी होती त्यावेळेस ती पण वड पूजायला जायची. 2-3 तास नाराज बसले. त्यानंतर म्हटलं की बास झालं. सणासुदीच्या दिवशी एवढं नाराज तर होणं चांगलं नाही. मग म्हटलं मी पण थोडंसं रेडी होते आणि जास्त काय नाही फोटोज काढून घेते. माझ्याजवळ माझ्या मम्मीची ही एक साडी होती पण ह्याचा ब्लाऊज काय माझ्या मापात नाही बसला. असो जसं तसं टॉपवरती साडी गुंदळली आणि आमच्या शेजारच्या गावी म्हणजे पडस्तळला जाऊन पोहोचले. इथं नाथाचं मंदिर आहे आणि इथलं वातावरण खरंच खूप छान आहे. याच्यावरती मी अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता. तिथं गेले मी दुपारच्या 3 वाजता. 1-1.5 तास मी फोटोशूट केला. त्यानंतर तिथं पण हवा सुटली आणि थोडा पाऊस यायला चालू झाला. मग आम्ही घरासाठी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग.